आपलं स्वप्न खूप मोठे पाहायचे असतात हां, आणि मग असं झालं, की छोट्या पदावर थांबल्यावर आपलं पंख छाटले की काय, हां, हां, असं हां, कुठेतरी वाटत होतं. हां. त्यामुळे जिद्दीनं भरारी घेण्याचं मनानेच ठरवलं बरं. आणि त्याच्यानंतर ना पोलीस झाल्यानंतरही मी माझा अभ्यास आणि सातत्य ठेवलं हां. आणि त्यानंतर मग ट्रेनिंगच्या पिरियडमध्ये मी माझी पी-एस-आय या पदाची प्री क्वालिफाय झाले आणि ट्रेनिंग पिरियड संपल्याच्या नंतरनं बाहेर ज्यावेळेस मी ऑन ड्युटी आले, त्यावेळेस माझा प्रीचा रिझल्ट लागला आणि मग मी परत ड्युटी करत आणि घर सांभाळत मग मी मेन्सची तयारी केली बरोबर आहे. आणि त्याच्यानंतरनं ग्राउंड आणि इंटरव्ह्यू अशी आमची प्रोसेस झाली. बरोबर आहे. मला थोडंसं तुम्हाला पाठीमागे घेऊन जायचं आहे. तुम्ही तुमच्या शिक्षणाबद्दल काय सांगाल? आणि आज तुम्ही पी-एस-आय झालेला आहात. तर पी-एस-आय होण्यासाठी क्लास लावणं गरजेचं असतं का? आपण काय सांगाल? हो सर, कसं झालंय माझं जे शिक्षण आहे, हं. ते जिल्हा परिषद शाळेमध्ये माझं 7वी पर्यंत शिक्षण झालंय वाणेवाडीमध्ये बरं. आणि 8वी ते